सखी, तू आई होणार आहेस. मग जेव्हा तू जेवायला बसते, जेव्हा तू घास खाते, तेव्हा तू कधी असा विचार केला आहे का, की हे जेवण माझ्या बाळापर्यंत कसं पोहोचतं? जर तू फळ खात असेल, दूध पीत असेल, तुझ्या आहारामध्ये डाळी, कडधान्य घेत असेल, तर हे माझ्या बाळाच्या मेंदूपर्यंत खरंच जातं का? आणि जर जात असेल, तर मी जर अयोग्य आहार घेत असेल किंवा काहीच खात नसेल, तर याचा परिणाम माझ्या बाळाच्या वाढीवर, माझ्या बाळाच्या मेंदूच्या विकासावर खरंच होतो का? तर सखी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सगळं बघणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तू जेवताना तुझा प्रत्येक घास अगदी प्रेमाने आणि जाणीवपूर्वक खाणार आहेस. नमस्कार, मी अपर्णा, 2 गोंडस मुलांची आई, बाय एज्युकेशन मास्टर इन फार्मसी. माझ्या स्वतःच्या गर्भसंस्काराच्या अनुभवातून आणि त्यानंतर केलेल्या सखोल अभ्यासातून मातृसिद्धीचा प्रवास सुरू झाला. तेव्हा पॅरेंटिंग इन भारतवरच्या मातृसिद्धी एका आईकडून दुसऱ्या आईसाठीच्या या प्रवासात एपिसोड 6मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्या मातृसिद्धीचं एकच ध्येय आहे, जे मी तुम्हाला नेहमीच सांगते, की प्रत्येक आईपर्यंत विज्ञानावर आधारित सहज प्रेमळ असे गर्भसंस्कार पोहोचावे, जेणेकरून भारताची येणारी पिढी ही सक्षम, संवेदनशील, निरोगी, आनंदी आणि संस्कारी जन्माला येईल. प्रेग्नन्सीमध्ये ना प्रत्येक स्त्री, प्रत्येक आई, इवन तू देखील म्हणत असेल, मला ना काहीच खावंसं वाटत नाही, खूप मळमळ होते, उलट्या होता, अगदी कितीही आवडीचा पदार्थ समोर आला तरी तो खावंसं वाटत नाही. बरोबर आहे ना? तू म्हणतेस ना? तेव्हा सखी, तुला अपराधी वाटावं म्हणून नाही, तर तुला समजून सांगण्यासाठी आज मी इथे आलेले आहे. कारण सखी, तुझं जेवण हे फक्त तुझ्यासाठी नसतं. ते जेवण हे तुझ्या बाळाच्या भविष्यासाठी, त्याच्या विकासासाठी महत्त्वाचं असतं. आपण ना त्याच्या मागचं विज्ञान अगदी थोडक्यात समजून घेऊया, की हे बाळापर्यंत कसं पोहोचतं. कारण जर आपल्याला प्रत्येक गोष्टीमागचं विज्ञान माहीत असेल ना, तर आपण तेवढ्या छान पद्धतीने ती गोष्ट फॉलो करत असतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत असतो. तर आई जेव्हा जेवते ना, तेव्हा ते अन्न साहजिकच स्टमकमध्ये त्याचं डायजेशन होतं, तिथे त्याचं पचन होतं. जेव्हा हे डायजेस्ट होतं, तेव्हा त्याच्यातील इम्पॉर्टंट घटक न्यूट्रिएंट्स जे असतात, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आयरन, फॉलेट, ओमेगा 3 अशा बऱ्याच पोषक घटक असतात, ज्या गोष्टी असतात त्या रक्तामध्ये मिसळल्या जातात. मग आईचं हे रक्त, हे पोषक घटक प्लॅसेंटा नावाच्या अवयवापर्यंत घेऊन जातं. प्लॅसेंटा म्हणजे काय? तर प्लॅसेंटा म्हणजे आई आणि बाळाला जोडणारा पूल. आपण त्याला अपरा म्हणू शकतो, वार म्हणू शकतो किंवा सामान्य भाषेमध्ये नाळ. तर याच पुलातून बाळापर्यंत ऑक्सिजन आणि आवश्यक असणारे पोषक घटक बाळापर्यंत पोहोचतात, जे बाळाच्या वाढीसाठी उपयोगाचे असतात. तेव्हा आई, तू जे जेवण जेवते त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर तसेच विकसित होत असलेल्या मेंदूवर होत असतो. तेव्हा विचार कर, तुझं जेवण किती महत्त्वाचं आहे. सखी, आपण मागच्याच एपिसोडमध्ये उदाहरण बघितलं होतं 2 रोपांचं. एका रोपाला आपण छान पाणी दिलं होतं, सूर्यप्रकाश, खत दिलं होतं आणि दुसऱ्या रोपाला पण जस्ट पाणी दिलं होतं. दोन्ही रोपांची वाढ झाली होती, पण कोणतं रोप छान बहरलं फुललं होतं, त्याची आपण छान काळजी घेतली होती. बाळाच्या मेंदूचंही अगदी तसंच आहे. जेव्हा आई योग्य आहार, योग्य पोषण, योग्य वातावरण आणि योग्य प्रेम देते, तेव्हा बाळाच्या मेंदूचा विकासाचा पाया आणखी छान रोवला जातो आणि बाळाचा मेंदू छानपणे भविष्यातही विकसित होतो. सखी, मग तुला आता प्रश्न पडला असेल, की मी नेमकं काय खावं? तर कुठलंही महागडं खायची गरज नाही. तुझ्या घरात जे सहज उपलब्ध असेल तितकं पुरेसं आहे. जसं की हिरवे पालेभाज्या, ज्याच्यामध्ये फॉलेट असतं, डाळी, कडधान्य, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, दूध किंवा आणखी दुधाचे पदार्थ, ज्याच्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन असतं, शेंगदाणे, अक्रोड, जवस याच्यामध्ये चांगले फॅट्स असतात आणि सीझनल फ्रूट म्हणजे त्या ऋतूमध्ये जे फळं अवेलेबल असतात ते, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतं. इतकं खाणं पुरेसं आहे आणि त्याचसोबत डॉक्टरांनी दिलेल्या सप्लिमेंट्स. आणि हो, मळमळ होत असेल तर काहीच न खाणं किंवा स्वतःला उपाशी ठेवणं चुकीचं आहे. तेव्हा अशा वेळेस तू काय करायचं? थोड्या वेळाने खा. लिंबू पाणी घे किंवा सकाळी उठल्या मळमळ होत असेल तर कोरडं काहीतरी टोस्ट खाऊ शकतेस, खाकरा खाऊ शकतेस. त्याच्यानंतर दिवसभरात तू नारळ पाणी पिऊ शकतेस, फळांचे तुकडे करून ठेवून थोड्या वेळाने खाऊ शकते. दिवसभर थोडं पाणी पिऊ शकते. अशा
छोट्या मीलमध्ये किंवा छोट्या पार्टमध्ये तू थोडं जरी खाल्लं तरी त्याच्यातला पोषक घटक किंवा तो आहार तुझ्या बाळापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे स्वतःला उपाशी ठेवू नकोस. तेव्हा आता ना आपण आजची ॲक्टिव्हिटी करूया. आजची ॲक्टिव्हिटी काय आहे, तुला मी सखी आधीच सांगितलं आहे की आपल्याला एक प्रेग्नन्सी डायरी करायची आहे. त्या डायरीमध्ये तुला ना दिवसाच्या शेवटीला लिहायचं आहे की मी आज काय खाल्लं त्याच्यामध्ये. म्हणजे तू आजपासून 7 दिवस ही ॲक्टिव्हिटी करायची. त्याच्यामध्ये तू चार्ट बनव डे वाईज किंवा डेट वाईज, आणि त्याच्यामध्ये एका कॉलममध्ये लिही हिरवी पालेभाज्या, डाळी, कडधान्य, फळ आणि शेवटी पाणी. तर आपण मग त्याच्यामध्ये काय, आज मी हिरवी पालेभाज्या खाल्ली आहे का, भाजी खाल्ली आहे का, जर खाल्ली असेल तर त्याला टिक कर. आज माझ्या आहारामध्ये डाळी कडधान्य होतं का, असेल तर टिक कर. त्याच्यानंतर फळ होतं का, एखादं फळ मी खाल्लं आहे का, त्याला टिक कर, खाल्लं असेल तर. आणि नंतर पुरेसं पाणी मी पिलं आहे का, जर पिलं असेल तर त्याला टिक कर. ही ॲक्टिव्हिटी तू 7 दिवस कर. म्हणजे तुला 7 दिवसानंतर तुझ्यामध्येच फरक जाणवेल आणि तुला वाटेल की यस, मी माझ्या बाळाला योग्य तो आहार देत आहे आणि माझ्या बाळाचा विकास छानपणे होत आहे, त्याच्या शरीराचा देखील आणि त्याच्या मेंदूचा देखील. आणि तुला एक प्रकारचं समाधान वाटेल. आणि याचा काय परिणाम होईल ना, तुला जी मळमळ होते ती होतच राहणार आहे, पण तुझं मन डायव्हर्ट होणार असेल, तुझा फोकस तुझ्या बाळाच्या वाढीवर असणार आहे आणि त्याच्यासाठी तू स्वतःला पुश करणार आहे आणि तू थोडं तरी आधीपेक्षा इम्प्रूव्ह झालेली असेल खाण्यामध्ये. आणि याचा फायदा फक्त बाळाच्याच विकासासाठी होणार नाही, तर त्याचा फायदा तुला देखील होणार आहे. कारण तुला देखील त्या एनर्जीची, त्या पोषक घटकाची गरज आहे. तेव्हा सखी लक्षात ठेव, ह्या सगळ्या गोष्टी तुला करायच्या. आता आपण आपले मॅजिक अफर्मेशन घेऊया. माझ्या मागे म्हणू शकतात. ओके, चालू करूया. माझा प्रत्येक घास माझ्या बाळासाठी प्रेम आहे. मी माझ्या बाळाला योग्य पोषण देत आहे. माझ्या बाळाच्या शरीराचा योग्य विकास होत आहे. माझ्या बाळाच्या मेंदूचा खूप छान विकास होत आहे. माझं बाळ निरोगी होत आहे आणि मी एक सक्षम, सजग आणि एक आनंदी आई बनत आहे. तर आता आपण आपली मातृस्तुती प्रार्थना घेऊया. जी प्रार्थना फक्त तुमच्या बाळासाठी नसणार आहे, तर ती प्रार्थना जगातील प्रत्येक आईसाठी आणि प्रत्येक बाळासाठी आहे. ओके, चालू करूया. हे ईश्वरा, प्रत्येक आईला निरोगी शरीर, शांत मन आणि आत्मविश्वास दे. प्रत्येक बाळाला निरोगी आयुष्य, आनंदी बालपण, सुंदर संस्कार, प्रेमळ हृदय आणि उज्ज्वल भविष्य दे. जी आई चिंतेत आहे तिला आशा दे. जी आई एकटी आहे तिला तुझी साथ जाणवू दे. आणि प्रत्येक घरात प्रेम, आनंद, आरोग्य नांदू दे. आणि जन्माला येणारं प्रत्येक बाळ या जगासाठी, या भारतासाठी आशीर्वाद ठरू दे. सखी, हा व्हिडिओ तुला थोडा जरी उपयोगी वाटला असेल, याच्यामध्ये तुला काहीतरी चांगलं शिकायला मिळालं असेल, तर हा व्हिडिओ एका तरी तुझ्यासारख्या गर्भवती स्त्रीपर्यंत नक्की शेअर कर. कारण तुझा एक शेअर नकळतपणे एका बाळाच्या विकासाचा पाया मजबूत करेल आणि तुझ्याकडून एखादं छान कार्य घडेल. आणि चॅनेलवर अजूनही नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब कर, लाईक कर. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, एपिसोड 7मध्ये. तोपर्यंत तुझी आणि बाळाची छान काळजी घे. थँक्यू.